काय हो? काय हो? जाऊ ना मी. रुक्मिणीनं न उमजून हो म्हटलं आणि आणि विठ्ठलपंत निघाले आपल्या रुक्मिणीला सोडून विठोबाचं दर्शन घेण्यासाठी, संसाराचा त्याग करण्यासाठी. श्रीपाद स्वामींच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली. स्वामी, माझ्या मागे काही पाश नाही, मला संन्यास द्यावा. स्वामींनी दीक्षा दिली आणि नाव ठेवलं चैतन्य स्वामी. चैतन्य स्वामी. आणि विठ्ठल चैतन्य स्वामी होऊन संन्यासाचं जीवन जगू लागला. इकडे रुक्मिणी जागी झाल्यावर नवरा नाहीसे पाहून दुःखी. तिने व्रत वैकल्य सुरू केली. वेगवेगळी व्रते, उपवास. बिचारी रुक्मिणी अडकली. आणि एके दिवशी एक तेजस्वी स्वामी तिला सिद्धेश्वराच्या देवळात दिसले. तिने नमस्कार केला. स्वामींनी पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. रुक्मिणीच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. काय झालं पोरी? का रडतेस? रुक्मिणीनं नवऱ्याची कथा सांगितली. ते स्वामी म्हणजे विठ्ठलपंतांना दीक्षा दिलेले श्रीपाद स्वामी होते. त्यांना समजलं की त्यांच्याकडे चैतन्य स्वामी असलेला युवक म्हणजेच विठ्ठलपंत. आणि श्रीपाद स्वामींच्या आज्ञेवरून परत विठ्ठलपंत रुक्मिणीला घेऊन आळंदीला आले. पुन्हा दोघांचा संसार सुरू झाला. रुक्मिणी आई बाबांच्या घरी पती सोबत कालक्रमण करत होती. दोघेही संसाराची चाकं रेटीतच होती. पण लोक कुजबुजायला लागले. सगळं काही सुरळीत असताना लोक म्हणू लागले, दोघांचाही संसार व्यवस्थित चाललेला असताना लोकांच्या काळजात फुफू लागले. लोक त्यांना पाहून काय बोलायला लागले. आणि एक दिवस असेच ते बसलेले असताना गावकरी आले. आणि गावकरी त्यांना पाहून म्हणू लागले, गृहस्थाश्रम, संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रम, हे काय भरतात? कधी पाहिलं नाही, कधी ऐकलं नाही. धर्म बुडवायचा का आपण? भद्रेश्वरा, मज सांग, म्हातारी माणसं रांगतात का? छे 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 छे, असं होता कामा नये. हे बंड मोडून काढायचं, ह्या संन्यासाला हाकून लावायचं, वाळीत टाकायचं. गृहस्थाश्रम म्हणे गृहस्थाश्रम. बिचाऱ्या गावकऱ्यांचं छळ न सोसून रुक्मिणीने आई वडिलांची समजूत घालून ते उभयता सिद्धबेटावर आले. तिथे झोपडी बांधून ते राहू लागले. पण तेथेही गावकऱ्यांनी त्यांचा छळ आरंभला. लोकांचा छळ सहन करतच ते संसार चालवत होते. वार्धक्यामुळे रुक्मिणीचे आई वडील गेले. आणि एके दिवशी नवल घडलं. रुक्मिणीला मातृत्वाची चाहूल लागली. एका सुप्रभाती तिने बाळाला जन्म दिला.
नाव ठेवलं निवृत्ती. निवृत्तीनंतर 3 वर्षांनी चैतन्याचा जिव्हाळा, कैवल्याचा पुतळा ज्ञानेश्वर माऊली जगात अवतरली. नंतर सोपान व मग मुक्ताईने जन्म घेतला. पण लोकांनी छळ मांडलेलाच होता. ह्या मुलांना लोक हेटाळणीच्या सुरात बाजूला व्हायला सांगायचे. संन्याशांची मुलं दिसली म्हणून दिवस वाईट जाणार असं म्हणून पळवून लावायचे. मुलं दिसल्यावर लोक बोलायचे. मुलं माधुकरी मागायला गावात जायचे. काही लोक माधुकरी द्यायचे तर काही लोक त्याला पळवून लावायचे, त्याला मारहाण करायचे. आणि एक दिवस असेच माधुकरी मागत असताना काही धटिंगण त्यांच्या पुढे टाकले. शिव 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 हर 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 मूर्तिमंत पाप दिसलं रे. आता पुन्हा आंघोळ करावी लागणार. शिंचा हट बाजूला. या बाळाने खूप खूप सहन केलं, लोकांचा मार सहन केला. आई बाबा समजून झाले, त्यांना जवळ घेत त्यांचे अश्रू पुसत. आई बाबा म्हणत, बाळानो, त्या लोकांकडे लक्ष देऊ नका. आपण उसासारखं राहायचं. ज्याने पाणी दिलं, वाढवलं, त्याला ऊस गोड लागतोच ना. पण सरकात घालून जो ऊस पिळतो त्यालाही ऊस गोडच लागतो. मुलांनो, राग धरू नका. लोक बोलतात ना, बोलू दे. त्यांचं आपण तोंड धरू शकतो का? तुम्ही का वाईट वाटून घेतात? देव बघतोय, देव आपलं रक्षण करेल. लोक छळ करतात ना, मग त्यांच्याशी संबंधच नको. आपण मुला बाळासह तीर्थयात्रा करूया. सारी तीर्थयात्रेला निघाली. छोट्या मुक्ताईला खांद्यावर घ्यायचे. देवळात मुक्काम, मिळेल ते जेवायचे. विठ्ठलपंत रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगायचे. वाटेतील प्रत्येक गोष्टीचे ते निरीक्षण करीत. आई बाबांना प्रश्न विचारले. विश्वातील घडामोडी समजून घे. शेती, लोहार, कामकरी साऱ्यांचं ते निरीक्षण केलं. ती मायलेकरं जाताना ज्ञानोबा वाटेतील लोकांना पाहून आई बाबांना विचारलं. त्यांचं बोलणं वागणं बारकाईनं पाहत. शेती, बैल, अवजारे, शेतकरी, त्यांची कामाची पद्धत, गरीब, श्रीमंत, सज्जन, दुर्जन, सगळ्या गोष्टी ते बघत आणि आपल्या मनाच्या कुपीत साठवून ठेवले. मध्ये काही काही प्रश्न ते आई बाबांना विचारायचे. ते असंच का? ते तसंच का?
शिक्षा दिली. ज्ञानाने अनुभवाने समृद्ध होऊन ते परत सिद्धबेटावर आले. पण त्यांची झोपडी पार भुईसपाट केली होती. विठ्ठल पंतांनी परत झोपडी तयार केली. आणि एक दिवस रुक्मिणीनं बाळाच्या मुंजी करण्यासंबंधी नवऱ्याकडे बोलणं केलं. आणि मुंजीचा मुहूर्त विचारण्यासाठी विठ्ठल पंत ग्रामजोशांच्या घरी गेले. काय ऐकतोय? संन्याशांच्या मुलांच्या मुंजी धर्म बुडाला रे बुडाला. शिव 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 शिव. उद्या लोक मलाच वाळी टाकतील रे. विठ्ठल पंत काकुळतीला आले. मी संन्यास घेतला, त्याची शिक्षा मी भोगतोच आहे. पण माझी मुलं फार 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 गुणी आहेत. त्यांना असं दूर लोटू नका. त्यांना एखादं प्रायश्चित देऊन सर्द करून घ्या. असं त्यांना दूर लोटू नका. ह्या पाडसांना उपाशी मारू नका. आपण सारे धर्म जाणता, शास्त्र जाणता. संन्याशांच्या मुलांच्या मुंजी आम्ही तर कधी ऐकला नाही. आणि काय प्रायश्चित? ह्या संन्यासाला शिक्षा द्यायला हवी. ह्याला एकच प्रायश्चित, देहांत प्रायश्चित, देहांत प्रायश्चित. विठ्ठल पंतावर जणू वीज कोसळली. देहांत प्रायश्चित, जीव द्यायचा. हो, हा एकच वाद. पण नंतर तरी लोक माझ्या बाळाला जवळ करतील की वासरं कुठं जातील? काय करतील माझी बाळ? आई बापा विना कशी राहतील? काय खातील? कोण बघील माझ्या वासरांना? त्या रात्री विठ्ठल पंत घरी आले. आपल्या झोपडीत आपल्या मुलासोबत बसले. सगळ्यांना एक एक घास भरवला. रुक्मिणीनं बाळासाठी ओवी म्हटली. विठ्ठल पंतांनी तिला प्रायश्चिताचं सांगितलं. तिला तिला ब्रह्मांड आठवलं. छोट्या मुक्तीला तिने शेवटचं डोळे भरून पाहिलं. तिला वाटलं सर्वांना खुशीत घ्यावं, त्यांच्या तोंडावरून हात फिरवावा. पण मोठ्या ताकदीने तिने मोह आवरला आणि ते दोघे अंधारात चालू लागले. चिमुरड्याचं कल्याण व्हावं म्हणून त्यांनी गंगाबाईला जवळ केलं. पहाटे निवृत्ती जागा झाला. झोपडीत आई बाबा नाही. त्यांनी ज्ञानोबाला उठवलं. त्याने विचारलं, आई बाबा कुठे आहे? निवृत्ती काय बोलणार? त्याने ज्ञानोबाला मिठी मारली व झोपडी बाहेर धाव घेतली. आई बाबा, आई बाबा, कुठं आहात तुम्ही? आई बाबा, या ना लवकर, या ना लवकर. आई ये ना ग. आई कुठं आहेस ग तू? मुक्ताई सोपान जागी झाली. लहानगी मुक्ताई विचारत होती, अरे ज्ञानदादा, आई कुठं आहे? आणि बाबा, ज्ञानदादा काय सांगणार? सगळे आई बाबांना शोधू लागले. आई ये ना लवकर. अगं छोट्या मुक्तीला घास भरवायचंय ग, ये ना तू. कुठे आहेस आई तू? ये ना.
आम्हाला दुखलं खुपलं तर कोण बघणार ग? कुठं गेलात तुम्ही दोघे आम्हाला सोडून? या ना आई बाबा, या ना, या ना लवकर, या ना आई. आई बाबांच्या जाण्याचा धक्का. आई बाबांच्या जाण्याचा धक्का त्यांनी पचवला. पुनश्च दिनक्रम चालू. ध्यानधारणा, भजन, कीर्तन, योगाभ्यास. आई वडिलांनी प्रायश्चित घेऊनही धर्म मार्तंड निवळले होते का? टिंगल, टवाळी, भयंकर शब्दांचे आसूड चालूच होते. आणि एक दिवस मुक्ताई मांडे करण्यासाठी कुंभारवाड्यात खापर आणायला गेली. जाताना गावातल्या विसोबा केचरानं पाहिलं. आणि विसोबा केचर बोलले, कार्टे, कुठे चाललीस? काका, माझ्या ज्ञानदादाला मांडे आवडतात ना, म्हणून मांडे भाजायला खापर आणायला चालली. चालती हो इथून कार्टे. मांडे खातायत. खबरदार कुंभारवाड्यात गेलीस तर. आणि तू रे सख्या कुंभारा, खापर दिलंस तर नाही तुला वाळीत टाकलं तर नावाचा विसोबा खेचर नाही, सांगून ठेवतोय. बिचारी मुक्ताई रडत रडत झोपडीत आली. घरी ज्ञानदादा, सोपान सगळे होते. रडणाऱ्या मुक्ताईला पाहून ज्ञानदादानं विचारलं, अरे मुक्ते, काय झालं? कुणी मारलं का? मुक्ताईने सारं सांगितलं. ज्ञानोबाने तिला पोटाशी धरलं, तिला समजावलं. मुक्ते, तू पीठ भिजव. अरे पण ज्ञानदादा, मांडे भाजू कशावर? आणि ज्ञानदेवाने योग सामर्थ्याने स्वतःची पाठ तव्या इतकी तापवली व मुक्तेने त्याच्याच पाठीवर मांडे भाजले. पाहायला आलेल्या विसोबा केचराने पाहिलं. त्याला त्यांचा मोठेपणा समजला. पण लोकांचा छळ सुटत नव्हता. पाणी भरून आणताना सुद्धा लोक किती वाईट बोलले. ज्ञानोबा माधुकरी मागायला जायचे.
आणि लोक किती वाईट बोलायचे. लोकांचा छळ सुटत नव्हता. पाणी भरून आणताना सुद्धा लोक किती वाईट बोली. जिथे गाई म्हशींना स्वच्छ करायचं तेच पाणी या लेकरांना. फार फार सहन केलं लेकरांनी. आणि एक दिवस ज्ञानोबा माधुकरी घेऊन झोपडीकडे निघाला असताना एक नराधम त्यांच्या पुढे थांबला. त्यांच्या माधुकरीत मूठभर माती घातली. तांदूळ डाळ पिठात सगळीकडे माती पडली होती. नका हो मारू नका हो. असं काय गुन्हा केलाय म्हणून तुम्ही आम्हाला मारता? मी फक्त माधुकरीच मागितली होती ना. तुमच्याकडे पैसा मागितला नव्हता, धन संपत्ती मागितली नव्हती. का तुम्ही शिक्षा करता आम्हाला? का मारता आम्हाला? नका हो मारू नका. तो अपमान ज्ञानोबांना सहन झाला नाही. ते विजय सारखे आपल्या झोपडीत शिरले. झोपडीचे दार लावून घेतले. त्यांच्या डोळ्यातून घळा पाणी वाहत होते. त्यांनी ठरवलं पुन्हा या जगाचं तोंड पाहायचं नाही. यांचा संबंध नको, यांचा संपर्क नको. आता एकच, आता प्रायोपवेशन करून देह त्याग करावा. हे जीवन संपावं. या जगाचं तोंड पाहायला नको. त्याने पुन्हा डोळे मिटले. सोपान म्हणाला, ज्ञाना, अरे ज्ञाना, दार उघडणारे. तू असा निघून गेलास तर आम्हाला कोण रे? दार उघड ना ज्ञाना. सोपाना, तुमचं रक्षण देव करेल. मला आग्रह करू नको. नाही उघडणार मी दार. निवृत्ती मुक्तेजवळ आली. मुक्ते, तू तरी ज्ञानोबाला हाक मार. ए ज्ञान दादा,